शिवमातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिवमातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड देवानं खास तुमच्यासाठी भंडारा पाठवलाय असं समजा की देवच तुम्हाला भेटायला आली कृपया याचा स्वीकार करावा नारायण नारायण आहा हा काय योग म्हणावा दुग्ध शर्करा योग म्हणावा की मणिकांचन योग म्हणावा खर तर या जगातल्या सर्व सुंदर प्रसन्न आणि अद्भुत योगांपेक्षा हा योग श्रेष्ठ आहे नारायण नारायण मुनिवर यांची ख्याती केवळ तुम्हाला आणि आम्हालाच ठाऊक आहे त्यामुळे ही अगम्य व्यक्ती कोण हा प्रश्न मात्र इतर सर्वांनाच पडला असेल तेव्हा ह्यांच्या शंकेचे निरसन केवळ आपणच करू शकता नारायण नारायण त्रिखंडात त्राहिमाम माजवणाऱ्या मणिमल्लांचा वध करण्यासाठी साक्षात मार्तंड भैरव म्हणजेच खंडेरायांचा अवतार या भूलोकात आला
मणीच्या वधानंतर मल्लाने शरण यावं, प्रायश्चित्तासाठी त्याला एक संधी मिळावी म्हणून एक खास व्यक्ती मध्यस्थी करण्यासाठी म्हणून कर्नाटकातल्या मल्लारपूर मध्ये गेली. मल्लाने या व्यक्तीचं अतिशय अभूतपूर्व असं स्वागत केलं. दैत्य कुळातच भक्त प्रल्हादाचा जन्म झाला याची पुण्याई म्हणून मल्लाने युद्धातून माघार घ्यावी असं त्याला सुचवण्यात आलं. परंतु मल्लाने उन्मत्तपणे हा प्रस्ताव धुडकावून लावला. ही मध्यस्थी सफल झाली नाही. परंतु या मध्यस्थीचं महत्व मात्र कमी झालं नाही. कारण एका दैत्याला सुद्धा समान संधी देऊन समतेचा नवा आदर्श त्यांनी निर्माण केला. ते मध्यस्थ म्हणजे श्री कृष्णराव हेगडी प्रधान. आपण आपल्या जेजुरीत आमचं जे प्रेमाने स्वागत केलं त्याचा आम्हाला आनंदच आहे. आपले राजे श्री मार्तंड भैरव, श्री खंडेराय यांच्या या सोन्याच्या जेजुरीत सर्वत्र सुख समृद्धी आणि आनंद राहील यात शंकाच नाही. आपण सगळे त्यांच्याच कुटुंबाचा एक भाग आहोत. पण तरीही आमचे राजे तसे एकटेच आहेत. त्यांच्यासाठी काही करता येणं हे मी माझं भाग्य समजतो. आमचा औपचारिक राज्याभिषेक जरी झाला नसला तरी श्री कृष्णराव हेगडी यांच्या गुणकर्तृत्वाच्या बळावर या राज्याचा भावी प्रधान म्हणून आम्ही त्यांची नियुक्ती करीत आहोत. सदानंदाचा येकोट, सदानंदाचा येकोट, सदानंदाचा येकोट, सदानंदाचा येकोट, येकोट, येकोट. हेगडी प्रधान, या राज्याचे भावी प्रधान म्हणून आधीच आम्ही आपली नियुक्ती केली आहे. आपण इथे जेजुरीमध्ये आल्याने आम्हाला आमचे कार्य करायला अधिक बळ मिळाले यात शंकाच नाही. पण सभोवती जे चित्र दिसतंय ते सुखद नाही. माणसा माणसांमध्ये द्वेष, मत्सर, भेदभाव पराकोटीला गेला आहे. तेव्हा या अशा विदारक क्षणी आनंद, प्रेम, बंधुभाव कायम राहावा हे आमच्या पुढे एक मोठं आव्हान आहे. तेव्हा हेगडी प्रधान, या कार्यात आम्हाला आपल्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. आपण अगदी योग्य बोलत आहात देवा. आपल्या सर्व कार्यात माझी आपणास सदैव साथ असेलच. परंतु देवा, नारद मुनींकडून आम्हास एक वेगळीच गोष्ट कळली आहे. म्हाळसा बाळा, दार उघड. हे बघ, असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस म्हाळसा. थांबा, ती तशी ऐकणार नाही. म्हाळसा, म्हाळसा दार उघड. म्हाळसा दार उघड. म्हाळसा, म्हाळसा. महाशास्त्री, आजपर्यंत आम्ही म्हाळसाला फुलासारखी जपली.
तळ हाताच्या फोडाप्रमाणे आम्ही तिची काळजी घेतली, परंतु आज या अशा परिस्थितीत काय करावे आम्हाला काही सुचत नाहीये. आणि हेच मी तुम्हाला कित्येकदा सांगत आले, तुमच्या आजवरच्या प्रेमाने आणि लाडामुळेच ती तशी झाली. अहो, प्रत्यक्ष खंडेरायांनी आपल्या निरोप धाडलाय की त्यांची एक वस्तू तुमच्या मुलीकडे आहे. याचा अर्थ ती तिच्याकडे नक्कीच असणार, पण ही मात्र त्यास नकार देते. अहो, पण आपण आधी म्हाळसाला विचारायला हवं की खरं काय आहे. भीमाशेठ, माझा पत्रिकेचा अभ्यासही तेच सांगतो जे खंडेरायांनी निरोपात सांगितले आहे. तिला अजून त्याची ओळख पटली नसावी. पण यात कोणतेच दुमत नाही, ती खूणगाठ म्हाळसाकडेच आहे. तुझी आणि खंडेरायांची भेट होणं हे महत्वाचं आहे. काय सांगताय? माझ्यासारखेला भेटतील वय खंडेराय? का नाही, अवश्य भेटतील. खंडेराय म्हणजे भक्ताचा आधारू, खंडेराय म्हणजे प्रेमाचा सागरू, खंडेराय म्हणजे तेजाचे मूर्तिमंत देखणे रूप, खंडेराय म्हणजे सांब सदाशिव, खंडेराय म्हणजेच प्रत्यक्ष महादेव, आणि महादेव म्हणजेच खंडेराय. नारायण नारायण. ये बाबा, अरे कुठे घुसतोय आज? काय घरात घुसतोय काय? अरे नाही बाबा, अरे पुढच्या गावाला चाललो होतो, म्हणलं जरा दम खावा आणि मग जावं. थोडं पाणी मिळेल का? होय. आणि ही कोण? तुझी पोरगी होय? होय. पण ती अशी घुम्यासारखी का बसली? कुणास ठाव काय झालंय ते. 2 दिवस झाले अशीच गुमान आहे. ए बानू, ए बानू, आज जाऊन बस जाय जा. अरे बाबा, तिच्या मायला सांगायला सांग, नाहीतर तू वसकून ओरडशील आणि ती पोरगी अजून बिथरेल. ए बाबा, नसत्या चौकशा करू नगस. गुमान पाणी पी आणि हो की मोर. हे ते तर मी जाणारच आहे, पण पोरगी अशी तिन्ही सांजेच्या वेळेला घुम्यासारखी बसलेली दिसली म्हणून विचारलं. बिना आईची पोर सांभाळायची म्हणजे काय साधी गोष्ट आहे होय? बिना आईची पोर आहे काय? तरीच देवा नारायणा, चल बाबा, मी लागतो माझ्या रस्त्याला. बाबा, तू मला एवढं घरी येऊ दिलं, प्यायला पाणी दिलं, म्हणून एक गोष्ट सांगतो. बापासारखंच पोरीची आय पण होय. मग बघ पोरगी कशी भडाभडा बोलायला लागते. चल येतो, काळजी घे. हा? नारायण.
हे प्रभू, हे सर्व काय चालले आहे? मी म्हाळसा, आपल्याला माझा विसर पडला का? मला आपल्यापासून सगळे हिरावून घेत आहेत. आपण केवळ पाहत राहणार आहात का? याआधी मी आपल्याला सांगितले आहे की म्हाळसा दुसऱ्या कुणाची नाही होऊ शकत. प्राण गेले तरी माझ्या हाकेला आपण उत्तर दिले पाहिजे. सत्य काय आहे हे सांगण्याची वेळ आली आहे प्रभू. ज्यांना मी उभ्या जन्मात पाहिले नाही त्यांना माझ्या विवाहाचा प्रस्ताव जातो आणि ते मला अट घालतात की त्यांची कोणती खूणगाठ माझ्याकडे असेल तरच भेट होईल. कोण खंडेराय? कसली खूणगाठ? आपण प्रत्येक क्षणाचे साक्षी आहात. आपण हे जाणता की त्यांची आणि माझी भेट कधी झालीच नाही. मला संकेत द्या, मला मार्ग दाखवा, अन्यथा ही माणसानंतर कोणालाही दिसणार नाही. महादेव, प्रभो, गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी करपटा, मिहिर मस्तकी तुळा. खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदानंदाचा येळको. अचानक मला डमरूचा आवाज यायला लागला. सर्वत्र चंदनाचा सुगंध दरवळू लागला. कुणीतरी आले याची चाहूल लागली. माझी खात्री आहे इथे प्रत्यक्ष महादेव आले होते. बाबा प्रधानजी, आपण तर सर्वच जाणता. आम्हास आपल्याला अनेक उपाययोजना सोपवायच्या आहेत, पण तुर्तास एक अत्यंत महत्वाचे कार्य आपणास पार पाडावे असे आहे. अर्थात आपली हरकत नसेल तर आपण केवळ आज्ञा करावी देवा. अगदी ह्या क्षणापासून त्या कार्यास प्रारंभ करू. प्रधानजी, शक्य झाल्यास आमच्या या जेजुरी गडाचा कायापालट करावा. आमच्या या जेजुरी गडास सोन्याची झळाळी द्या. कारण आमची अतिशय प्रिय व्यक्ती कोणत्याही क्षणी इथे जेजुरीमध्ये येण्यास मार्गस्थ होईल. काय अशी गपगुमान का बसलीस? कुठं काय? बर, असू दे, असू दे.
कळलं का? त्या मंजीच्या काळीला कळडू झालं म्हणे सांच्याला. बानू, हे बानू, तू खालच्या पाण्याच्या अंगाला कळड हाकाय जातेस का? तो काल तलपत भेटला होता, सांगत होता काल दुपारच्याला लांडग्याने कळडू मारलं तिथे आणि दलपतच्या गड्याच्या अंगावर धावून गेलं. ते भिवून झाडावर चढलं म्हणून वाचलं ते बियाण. बा, मी आजवर कधी तुला काय बाय मागितलं आहे का रे? नाही बा. मग मी आज मागितलं तर तू नाही नाही ना म्हणणार? अगं खोळी आहेस का तू? तुझ्या मनात जे असेल ना ते सांग. तुला जे हवं असेल ना ते मी तुला देतो. बोल. मला जेजुरी पाहायची आहे. आपण जाऊया जेजुरीला.